राजकुमार रामलिंग जेटे या ठिकाणचाच मी रहिवासी आहे। या ठिकाणी माझे किराणा दुकान आहे। वास्तविक पाहता या ठिकाणी उड्डाणपुलाची काही गरज नाही। शहरात कुठंच उड्डाणपूल शहरात नसताना याच ठिकाणी उड्डाणपूल का केला हा प्रश्न या भागातल्या सर्व लोकांचा आहे। भोसले चौक म्हणजे वर DVP मार्ट ते भोसले चौक एवढाच भाग व्यापार कमिटी म्हणजे बीपीका हे जो दुकान इथपर्यंतच हा भाग टार्गेट केलेला आहे। वास्तविक पाहता या उड्डाणपुलाची काही गरज नव्हती। चौफेर रस्ते मोठे असताना विकासाच्या नावाखाली हे कुरुक्षेत्र करत आहेत असा सर्व व्यापाऱ्यांचा माझा तर वैयक्तिक आहेच आहे, पण सर्व व्यापारी आणि या भागातल्या राहणाऱ्या रहिवाशांचं मत आहे। खरोखरच प्रशासनाने आणि याने ह्या उड्डाणपुलाची गरज नसताना हा टाकलेला एक मुद्दाम डाव आहे। ठराविक भाग उड्डाणपूल झाल्यानंतर अडचण जी होणार आहे ती अशी आहे की इथला व्यापार पूर्ण थंड होणार आहे। उड्डाणपुलाची गरज नसताना उड्डाणपूल होतोय। खरोखरच गरज आहे का असा प्रश्न त्यांनी त्यांच्या मनाला विचारावा। वास्तविक पाहता उड्डाणपुलाची इथे काय आवश्यकता नाही, कारण का इथं आता 40 वर्षातनं आता व्यापार सुरू झालेला आहे। आता जीविताचं साधन म्हणून सगळे व्यापारी इथले आता मार्गी लागलेले आहेत। त्यांच्या पोटावर पाय द्यायचं काम हे उड्डाणपूल करते किंवा इथले काही नेते जाणूनबुजून उड्डाणपूल करत आहेत। तर तसं बघायला आजपर्यंतची परंपरा 300 वर्षापासून पालखी इथून खालून जाते। याचा अट्टाच पुलावरनं पालखी न्यायची आणि इथले जे भाविक आहेत त्या दर्शनापासून त्या धंद्यापासून वंचित राहतील याचा गांभीर्याने विचार करावा आणि उड्डाणपूल कॅन्सल व्हावा हीच आमची अपेक्षा। रद्द न झाल्यास काय पुढची पायरी? आम्ही कडक आंदोलन करू, उपोषणाला बसू, एवढी आमची तयारी आहे। सर्व व्यापाऱ्यांची कोर्टात स्टे आणू, आम्ही त्यासाठी प्रयत्न करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।